नमस्कार मंडळी. कोणत्या पापामुळे स्त्री वेळेपूर्वीच विधवा होते? भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर विराजमान होते. तेव्हा माता लक्ष्मीच्या मनात एक जिज्ञासा उत्पन्न झाली आणि त्यांनी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रश्न विचारला. हे प्रभू, कोणत्या कारणांमुळे एखादी स्त्री वेळेपूर्वी विधवा होते? असे कोणते पाप आहे की जे एका पतिव्रता स्त्रीलाही विधवा बनवते? स्त्री विधवा होण्याचे संकेत आधीच मिळतात का? आणि स्त्रीच्या शरीरातील कोणता असा अवयव आहे ज्यावरून हे कळते की ती स्त्री विधवा होईल की नाही? या प्रकारचे प्रश्न विचारल्यावर भगवान विष्णू म्हणाले, हे प्रिये, तू अत्यंत योग्य प्रश्न विचारला आहेस. हे सत्य आहे की काही स्त्रियांच्या नशिबात लवकर विधवा लिहिलेले असते, जरी ती पतिव्रता असली तरीही. परंतु एका पापामुळेच स्त्री विधवा होते आणि स्त्रीच्या शरीरातील एक अवयव तिच्या विधवेपणाचे संकेत देतो. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, तुला हे परमगुप्त सांगण्यापूर्वी मी तुला एक कथा सांगतो. या कथेमध्ये तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. म्हणून तू ही कथा लक्षपूर्वक ऐक. मित्रांनो, भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला एक अत्यंत सुंदर कथा सांगितली आहे. या कथेद्वारे भगवानांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे उपदेश दिले आहे. म्हणून तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली पाहिजे. ही कथा अर्धवट ऐकणे पाप मानले जाते. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, एकदा मध्य देशात एक अत्यंत श्रीमंत सेठ राहत होता. त्याला एक पुत्र आणि 3 कन्या होत्या. त्याच्या तिन्ही मुलींचे विवाह चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात झाले होते. परंतु सेठाच्या एका कन्येला दुर्दैवाचा सामना करावा लागला. तिचा विवाह झाल्यानंतर काही वर्षातच ती विधवा झाली आणि अत्यंत दुःखात जीवन जगू लागली. त्या विधवा स्त्रीचे नाव सुकन्या होते. सुकन्या अत्यंत सुंदर, गुणवान आणि पतिव्रता स्त्री होती. पण तिच्या नशिबात जे अशुभ लिहिले होते तेच तिच्या आयुष्यात घडले. सुकन्याच्या पतीने विवाहाच्या वेळी फक्त सुकन्याचे सौंदर्य आणि तिच्या वडिलांची संपत्ती पाहिली होती. त्यामुळे त्याने लवकरच शरीराचा त्याग केला. लहानपणापासूनच सुकन्याच्या शरीरावर तिच्या विधवापणाची लक्षणे दिसत होती, पण कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. मागील जन्मातील कर्मामुळे तिला या जन्मात विधवा व्हावे लागले. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी माता, मी तुला सुकन्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतो. तू ती लक्षपूर्वक ऐक. ऐक, सुकन्याचा पूर्वजन्म एका ब्राह्मणाच्या घरात झाला होता. तिचे नाव कलावती होते. तो ब्राह्मण राजाला अत्यंत प्रिय होता. त्यामुळे त्याचे घर धनधान्याने परिपूर्ण होते. त्याच्याकडे खूप संपत्ती होती, ज्यामुळे तो गर्विष्ठ झाला होता. तो ब्राह्मण आपल्या कन्या कलावतीवर फार प्रेम करत असे, कारण ती त्याची एकुलती एक कन्या होती. कलावती अत्यंत सुंदर होती आणि वडिलांच्या लाडामुळे ती बिघडलेली होती. तिला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. तिला आपल्या सौंदर्याचा प्रचंड अहंकार होता. जेव्हा कलावती मोठी झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या विवाहाचा विचार केला. पण त्यांनी एक अट घातली. जो कोणी कलावतीशी विवाह करेल त्याने त्याच्या घरी राहावे, म्हणजेच घर जावई बनावे. ही अट ऐकून अनेक विद्वान ब्राह्मण आले, पण कलावतीने कोणालाही पसंत केले नाही. तिने अनेक विद्वानांचा अपमान करून त्यांना घराबाहेर काढले. एके दिवशी एक अत्यंत सुंदर ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी तिच्या घरी आला. त्याला पाहताच कलावती त्याच्यावर मोहित झाली आणि तिने वडिलांना सांगितले की तिला त्याच भिक्षुक ब्राह्मणाशी विवाह करायचा आहे. वडिलांनीही संमती दिली आणि त्या ब्राह्मणानेही होकार दिला. विवाहानंतर काही दिवस कलावती आपल्या पतीशी प्रेमाने वागली, पण काही दिवसातच तिचे खरे स्वरूप समोर आले. ती पतीला नोकरासारखे वागवू लागली. त्याला नावाने हाक मारू लागली. स्वतः पतीची सेवा करण्याऐवजी
पतीकडून स्वतःचे पाय दाबून घ्यायला लागली. ती स्वेच्छाचारी झाली होती. ती पतीच्या आधी जेवू लागली. कोणत्याही धार्मिक कार्यात त्याच्या सोबत बसत नव्हती. पती खूप दुःखी झाला. त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती. शेवटी तो पती घर सोडून वनात जाऊन तपश्चर्या करू लागला. कारण शास्त्र सांगतात की दुष्ट आणि स्वेच्छाचारी पत्नीचा त्याग करावा. कलावतीलाही त्याचे काहीही दुःख वाटले नाही. ती म्हणाली, माझा भिकारी नवरा काही कामाचा नव्हता. काही काळानंतर तिच्या वडिलांवर चोरीचा आरोप झाला आणि त्यांना कारागृहात टाकले गेले. संपूर्ण संपत्ती गेली. कलावती आणि तिच्या आई दुसऱ्यांच्या घरी काम करू लागल्या. नंतर कलावतीला एकटेपणा जाणवू लागला आणि ती पतीला शोधायला वनात गेली. पण तिला तो सापडला नाही. अचानक एक सिंह आला आणि त्याने कलावतीवर हल्ला केला. त्या क्षणी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर यमदूत तिला यमलोकात घेऊन गेले. यमराजांनी तिच्या कर्माचा विचार करून तिला नरकात पाठवले. अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगल्यानंतर तिला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला, सुकन्या म्हणून. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी माता, मी तुला विधवापणाची लक्षणे सांगतो. पायांच्या लक्षणांचे वर्णन जसेच्या तसे. जी स्त्री पतीचा अपमान करते, त्याला नावाने हाक मारते आणि पतीच्या आधी जेवते, ती स्त्री नक्कीच वेळेपूर्वी विधवा होते. पतिव्रता स्त्री कधीही पतीचा अपमान करत नाही. ती सदैव पतिनिष्ठ असते. अशी स्त्री मृत्यूनंतर माझ्या लोकांना प्राप्त होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला ही संपूर्ण कथा सांगितली. या सगळ्या घटनेनंतर माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, ही कथा नक्कीच मनाला हलवून टाकणारी आहे. पण मानवासाठी यात नेमका संदेश कोणता आहे? मग भगवान विष्णूंनी अतिशय शांत स्वरात सांगितले, हे देवी, या कथेत केवळ विधवापणाचं भय नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग दडलेला आहे. कारण जेव्हा अहंकार धोक्यात भरतो, तेव्हा माणूस नात्यांची कदर करेनासा होतो. प्रेम कमी होते, आदर नष्ट होतो आणि तिथूनच दुःखाची सुरुवात होते. कलावती सुंदर होती, श्रीमंत होती, पण नम्रता नव्हती, पतीचा आदर नव्हता, धर्माची समज नव्हती. म्हणून नियतीने तिचा अहंकार मोडला आणि पुढच्या जन्मात तिला परिणाम भोगावे लागले. पण येथे एक मोठे सत्य विष्णूंनी सांगितले की सर्व विधवा स्त्रिया पापी असतात असे अजिबात नाही. कित्येकदा जीवनाची परीक्षा असते, कधी नियतीचा लेख असतो. पण संदेश एवढाच आहे की नात्यांचा अपमान करू नका. देवाने दिलेले संबंध हे कर्मावर आधारित असतात आणि त्याचा सन्मान करणे हेच धर्म आहे. पुढे विष्णूने सांगितले, हे देवी, स्त्री असो की पुरुष, दोघांनीही कर्तव्य विसरू नये. केवळ पत्नीनेच पतीचा सन्मान करावा असे नाही, पतीनेही पत्नीकडे प्रेमाने पाहावे, तिचा सन्मान करावा. कारण जिथे एकतर्फा आदर असेल तिथे सुख कधी पूर्ण होत नाही. ही कथा मानवी जीवनाला आरसा दाखवते की पैसा, सौंदर्य, अहंकार कायम टिकत नाही, पण संस्कार नेहमी साथ देतात. पण विष्णूंनी अजून एक गोष्ट सांगितली की जर मनात नम्रता असेल तर कर्म बदलता येते. प्रार्थना, करुणा आणि सद्वर्तन यामुळे नीतीही मऊ पडते. म्हणून देव कधी शिक्षा देत नाही, तर मार्ग दाखवतो. ही कथा लक्ष्मीने अतिशय भक्तिभावाने ऐकली आणि ती म्हणाली, प्रभू, आज मला समजले की खरी शक्ती ही नम्रतेत आहे, प्रेम आणि आदरात आहे. आणि ही कथा मानव जातीपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून लोक नात्यांचे महत्त्व समजतील आणि अहंकार टाळतील. म्हणून मित्रांनो, या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की कोणालाही कमी लेखू नका. पती पत्नीचे नाते हे केवळ संस्कारावर आधारलेले नसून समजुतीवर, प्रेमावर आणि परस्पर आदरावर चालते.
कर्माचा हिशेब कधीच चुकत नाही. म्हणून चांगले कर्म करा, नम्र राहा, नाती जपा आणि देवावर श्रद्धा ठेवा. जीवन आपोआप सुंदर होईल. आणि हेच भगवान विष्णूंनी या कथेद्वारे मानवजातीला सांगितले आहे. भगवान विष्णूंनी पुढे देवी लक्ष्मीला सांगितले, हे देवी, लोक नेहमी बाहेर घडणाऱ्या घटनांना नियती मानतात, पण खऱ्या अर्थाने नियती आपल्या विचारांनी, आपल्या वागणुकीने आणि आपल्या कर्मानेच तयार होते. कलावतीने आपल्या अहंकाराने स्वतःचे घर नष्ट केले. पतीचा अपमान करून तिने स्वतःवर दुःखाचे बी पेरले आणि त्या बियाला वेळ आल्यावर फळ मिळाले. पण या कथेत अजून एक मोठे रहस्य आहे, जे कमी लोकांना माहिती असते. सुकन्याचे जीवन दुःखात गेले, पण ती पूर्ण आयुष्य दुःखी राहिली नाही. कारण त्या दुःखानंतर तिने जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला. पतीच्या मृत्यूनंतर ती भगवानाच्या भक्तीत रमली. तिने गरिबांची सेवा केली, आईवडिलांची सेवा केली, दुःखी लोकांना आधार दिला आणि मनातील सगळा अभिमान सोडला. तेव्हा देवतांनीही तिच्यावर कृपा केली आणि तिचे पुढील जन्माचे कठीण कर्म हे हलके झाले. म्हणजेच देव सांगू इच्छितात की भूतकाळातील चुका असल्या तरी त्या पश्चातापाने आणि सत्कर्माने कमी होऊ शकतात. जीवन हे शिक्षा नाही तर शिकवण आहे. पुढे विष्णूंनी सांगितले, हे देवी, समाजात काही लोक अशा कथांचा चुकीचा अर्थ काढतात आणि स्त्रियांना घाबरवतात. पण खरे सत्य हे आहे की देव कधी स्त्रीला शाप देत नाही. कारण स्त्री ही सृष्टीची जननी आहे, संस्काराचे मूळ आहे. म्हणूनच या कथेत देवाने शिक्षा नाही तर समज दिली. या कथेतून पुरुषांसाठीही मोठा संदेश दिला आहे. कारण पतीनेही पत्नीचा अपमान करू नये, तिला कमी मानू नये. कारण जेथे आदर नसतो तेथे देव कृपाही नसते. म्हणून दोघांनी धर्म, प्रेम आणि विश्वासाने जगायला हवे. हे सांगून विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले की जो ही कथा भक्तिभावाने ऐकतो, समजतो आणि आपल्या जीवनात आदर, नम्रता, सद्वर्तन आणतो, त्यांचे जीवन सुखी होते. त्याच्या घरात शांती नांदते आणि देव कृपा मिळते. लक्ष्मीने नम्रतेने मस्तक झुकवले आणि म्हणाली, प्रभू, आज केवळ एका स्त्रीच्या जीवनाची कथा नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या आयुष्याचा मार्ग आपण दाखवला आहे. हे जाणून मला खूप आनंद झाला. त्यामुळे मित्रांनो, या कथेतून आपल्याला शेवटचा मोठा धडा मिळतो. अहंकार कधी धरू नका, नाती जपा, देवावर श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्तव्यापासून कधीही दूर जाऊ नका. कारण कर्म कधी माफ करत नाही, पण देव नेहमी मार्ग दाखवतो. आणि या संदेशाने ही कथा पूर्ण होते. तर मित्रांनो, या कथेद्वारे तुम्हाला सांगितलेला संदेश कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विष्णू. जय माता लक्ष्मी.